गावातील खरातच्या बंगल्याबाहेरून आमचे प्रतिनिधी मनोज गाडेकर आपल्यासोबत जोडले गेले। निखिला, होय, आपण जर बघितलं तर चंदन सरांनी जी माहिती दिली त्या माहितीनुसार कोट्यवधीची मालमत्ता जी आहे ती या कॅप्टन खरातनं जो भोंदूबाबा आहे त्यानं कमवलेली आहे। आणि 2024 साली हा आलिशान जो ब्रह्मा सदन बंगला आहे तो मिरगावमध्ये बांधलेला आहे। ईश्वरेश्वर मंदिराच्या आसपासचा हा परिसर आहे आणि जवळपास 35 एकरचा भूखंड जो आहे तो या ठिकाणी कॅप्टन खरात याच्या नावे आहे। आणि हा आलिशान जो बंगला आहे या ठिकाणी अनेक राजकीय लोकांचा राबता जो आहे तो येताना दिसतोय। सेलिब्रिटी असतील याच बंगल्यावर ते अनेक जण येत होते आणि एकंदरीत जर बघितलं तर हा बंगला जो आहे तो संपूर्णतः जो आपण बघितलं तर पूर्णतः दगडाच्या याच्यामध्ये दगडाचं बांधकाम जे आहे ते पाहायला मिळते। आणि या परिसरामध्ये देखील काही ठिकाणी जसं आपण म्हणतो बोंदगिरी करताना जे वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी असतात त्या पाहायला मिळत आहेत। नारळ असेल, त्यासोबत लिंबू असेल, अशा अनेक गोष्टी आहेत। आपण या बंगल्याच्या आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहोत। खरं तर हा एक्सक्लुझिव्ह व्हिज्युअल जे आहे ते आपण TV9च्या दर्शकांना दाखवतोय। आतमध्ये जरी बंगला बंद असला तरी आतलं दृश्य घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत। या ठिकाणी बघू शकतो आपण अशा पद्धतीने आसन व्यवस्था जी आहे ती करण्यात आलेली आहे। या ठिकाणी आतमधलं दृश्य दाखवण्यात या ठिकाणी पडदा जो आहे तो पूर्णपणे हे सगळे झाकलेले आहेत आणि त्यामुळे आतलं दृश्य खरं तर आपल्याला पाहायला मिळत नाही। मात्र कोट्यवधीचा हा बंगला असल्याचं माहिती जी आहे ती समोर येते। 13 कोटी रुपयांचा हा बंगला आहे आणि याच परिसरामध्ये आंब्याचा मोठा जी आंबराई आहे ती आहे आणि 35 एकरचा हा भूखंड आहे। खरं तर ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पहिल्यांदाच TV9 आपल्या दर्शकांसाठी घेऊन आलेला आहे। या प्रकारे मोठी मोहमाया जी आहे ती या भोंदूबाबांनी कमवलेली होती आणि शिर्डीमध्ये त्याचा 4 एकरचा जवळपास 50 कोटीचा भूखंड, त्यानंतर आजच जी माहिती समोर आली त्यामध्ये 30 गुंठ्यांचा भूखंड देखील त्याच्या नावे असल्याची माहिती मिळत आहे। एकंदरीत जर बघितलं पाथडीमध्ये देखील 30 एकरची जागा या भोंदूबाबाच्या नावाने आहे आणि जवळपास 200 कोटीहून अधिक संपत्ती या बाबानं गोळा केल्याचं आता समोर येत आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे पोलीस तपास करतात आणि पीडितांना न्याय देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। वरिष्ठ पातळीवरून या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो सुरू आहे आणि या ब्रह्मा सदन बंगल्यासमोर आपण आता हे दृश्य बघतोय। आपण त्या ब्रह्मा सदन नावाच्या वरतीच बघतोय की कशा पद्धतीने ते लिंबूची माळ जी आहे ती लावण्यात आलेली आहे। एकंदरीत जर बघितलं तर सगळी भोंदूगिरी ह्या बाबाने केल्याचं एकंदरीत स्पष्ट होतंय। निखिल, धन्यवाद मनोज, माहितीबद्दल। तर शिर्डीमधल्या मीर गावातील भोंदूबाबाच्या खरातच्या या बंगल्याबाहेरची ही दृश्य।